अमरावती शहरातील गोपालनगरमध्ये केबल टाकण्याचं काम सुरू असताना नगरसेवकाने एमएसईबीच्या ठेकेदाराला मारहाण केल्याची घटना घडली। दरम्यान ठेकेदाराच्या मुलाने राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। एमएसईबीचे केबल ठेकेदार जगन भगवान चौतपगार वय वर्ष 55 यांचं गोपालनगर परिसरामध्ये अंडरग्राउंड केबल टाकण्याचं काम सुरू होतं। गुरुवारी रात्री हे काम तिथे सुरू होतं, तेव्हा नगरसेवक सुनील काळे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आले व जगन करत असलेलं काम त्यांनी थांबवलं। गेल्या दत्त जयंतीला ठेकेदार जगनने 5000 रुपये दिले नाहीत याबद्दल त्याला प्रचंड मारहाण केली। याशिवाय गाडीत बसलेल्या त्यांच्या साथीदारांनी देखील जगनला मारहाण केली। त्याच वेळी जखमी जगनचा मुलगा तिथे पोहोचला, त्याने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, एमएसईबीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, राजदीप कंपनीचं काम आहे आणि एमएसईबी थ्रू असलेलं काम ते इलेक्ट्रिक केबलचं काम गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगपाशी चालू असताना माझ्या वडिलांवर प्राणघातक हल्ला सुनील काळे नगरसेवक आणि त्यासोबतचे 2-3 जण यांनी केला। खूप त्यांना मारहाण केली, रोडवर आपटापटून त्यांना मारलं आणि पोलीस त्याबद्दल आम्ही तक्रार केल्यावरही पोलीस त्याबद्दल रिपोर्ट तयार करत नाही आहे आणि कोणतीच प्रकारे दखल घेत नाही आहे। म्हणत आहे की डिस्चार्ज झाल्यावर तुझ्या वडिलांना बघू, आम्ही चौकशी करू, मग त्यांना बोलावू, बस अशाच आम्हाला भयलवत आहे आणि आमची काहीच कारवाई करत नाही आहे। मात्र पोलिसांनी कारवाई केलेली नाही असा त्यांचा आरोप आहे। ठाणेदारांना या संदर्भात विचारलं असता प्रकरण चौकशीमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।